मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पंढरीनाथ गणपति गजानन महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु दत्त चैतन्य विष्णु महाराज की जय। ओंकार शांति स्थानाचा पार्वती पते नंतर घेतो. बालयोगी सिद्धार्थ महाराज की जय। बालयोगी सिद्धार्थ महाराज की जय। बालयोगी सिद्धार्थ महाराज की जय। महाराज की जय।
Shambhala
सदानंद महाराज, हरिभक्त नारायण प्रमुख महाराज जनता, सन्माननीय मंदिरों में सन्माननीय
सर्व भक्तांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपण हा भक्तांकडून सोहळा पार करणार. पहिल्या 3 रांगात आमंत्रितांसाठी राखीव आहे. सर्व भक्तांना विनंती आहे आपण त्या जागेवर
संचलादि पुदैसा नवजो संचलादि पुदैसा नवजो संचलादि पुदैसा पाहता पाहता परतल माना पाहता पाहता परतल माना पाहता पाहता झाले समाधान चित्ती माझ्या झाले समाधान चित्ती माझ्या झाले समाधान चित्ती माझ्या झाले समाधान चित्ती माझ्या या स्वामी भवनाची तारीख गेल्या वर्षभर संदीप दादांनी अपार मेहनत घेऊन हे स्वामी भवन इथे उभारलेलं आहे. सर्व भक्तांच्या साक्षीने आज त्याचा सोहळा बाबांच्या हाती होत आहे. म्हणून नाथ महाराजांचा अभंग आहे. नवजो संचलादि पुदैसा झाले समाधान चित्ती माझ्या झाले समाधान. आज अक्षरशः सर्व स्वामी भक्तांचं समाधान झालेलं आहे आणि संतांनी ते आपल्या भागात वर्णन केलं. झाले समाधान चित्ती माझ्या पाहता पाहता परतल माना पाहता पाहता परतल माना पाहता 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 पाहता. भुईगाव येथील श्री स्वामी समर्थ मठ भक्ती मार्गाचं शक्ती केंद्र. मंदिर ऐसे राहावे मंदिर ऐसे व्हावे अवघ्यांतीचं वाखाणावे पाहुनी त्या डोलावे प्रत्येकाने आपुलावे. भक्तांचा अखंड ओघ आणि भक्तीच्या महापुरात नाहून निघणाऱ्या मठाला अधिष्ठान आहे ते स्वामी माऊलींच्या कृपादृष्टीचे. स्वामींच्या प्रेरणेतून आणि संदीप दादांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ परिवाराचा भक्तांच्या सेवेसी साकारण्यात आलेला भक्ती संकल्प म्हणजेच नितांत सुंदर असे हे स्वामी भवन. अध्यात्म भक्ती आणि सेवा यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या या स्वामी भवन भक्तार्पण सोहळ्यात मी स्वामी भक्त अश्विनी भोईर, परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज, हरिभक्त पारायण प्रबोध महाराज जगताप, सन्माननीय पांडुरंग नाईक आणि सभागृहातील सर्वच मान्यवर आणि भक्तांचं मनापासून खडतर साधना करून भक्तांवर कृपा वर्षाव केला. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तीर्थक्षेत्र गणेशपुरी येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायणाचा त्यांनी श्री गणेशा केला. परमपूज्य महाराजांच्या प्रेरणेतून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा अभिवादनही करण्यात आला. 12 नोव्हेंबर 2009 मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महाराष्ट्र राज्याबाहेरचे पहिले पारायण काशी येथे संपन्न झाले. परमपूज्य सदानंद बाबांचा सन्मान काशीच्या पंडितांनी वेदोक्त मंत्रोच्चारण केले. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर श्री क्षेत्र द्वारका, वृंदावन, हरिद्वार, जगन्नाथपुरी, सुरत, रामेश्वर, पंजाब, ओमान आणि अगदी थेट विदेशातही श्रीलंका, कॅनडा, मॉरिशस अशा विविध ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झालेले आहे. सर्व भक्तांना मला आवर्जून सांगायचं आहे की 16 फेब्रुवारी 2025 या रोजी प्रयागराज महाकुंभमेळा स्थान त्रिवेणी संगम प्रयाग उत्तर प्रदेश इथे देखील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे भव्य सामुदायिक पारायण बाबांच्या कृपाशीर्वादाने आणि मार्गदर्शनाखाली होणार आहे. 16 फेब्रुवारी 2025 रोजी प्रयागराज महाकुंभमेळा स्थान त्रिवेणी संगम प्रयाग या ठिकाणी संपन्न होणार आहे. रामनाम ज्याचे होती तो नर धन्य तिन्ही होती या भावाने बाबांनी भक्तांना जीवनरूपी भवसिंधू पार करताना रामनामाचा महामंत्र दिला. बाल संस्कार शिबिर, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, आयुर्वेदिक औषधोपचार केंद्र असे विविध उपक्रम राबवून त्यांनी जनसेवेचा महामेरू उभारला. आज स्वामी भवन भक्तार्पण सोहळ्याच्या उद्घाटन समारंभात परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज
यांचे चरणस्पर्श भुईगाव स्वामी समर्थ मठ परिसर आणि स्वामी भवनास होत आहे हा भक्तांसाठी अनुपम्य सोहळा आहे. मी सन्माननीय दत्तात्रय देशमुख आणि संदीप दादा म्हात्रे यांना विनंती करते की आपण परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांचा सन्मान करून आशीर्वाद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते. याची देवी याची डोळा हा अनुपम्य सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांनाच लाभत आहे. आज आपल्या व्यासपीठावर हरिभक्त पारायण प्रमोद महाराज जगताप उपस्थित आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत. त्यांचं मार्गदर्शनही काही वेळाने आपण घेणार आहोत. त्यांच्याविषयीचं वृत्त व्यक्त करत आहे सन्माननीय नारायण. निर्मळा गावात एक ज्ञानसप्ताह म्हणा किंवा पारायण सोहळा झाला त्यावेळेला जगद्गुरु तुकारामांचं काष्ठशिल्प त्याचं अनावरण देखील प्रमोद महाराजांच्या शुभास्ते झालं. आणि त्यावेळेला या महाराज मंडळीमध्ये चैतन्य महाराज देगलूरकर या देगलूरकर परंपरेच्या आजच्या विद्यमान श्रीगुरु पाईक आहेत. परंतु त्यांच्या समवेत हरिभक्त पारायण श्री महंत रामकृष्ण महाराज लहवीतकर आले होते. आणि लहवीतकरांच्या समवेत लहवीतकर हे पुणे अध्यासनाचे पहिल्याने मला वाटतं महाराज असतील की ज्यांना पुणे विद्यापीठाने तुकाराम अध्यासनाचं प्रमुख म्हणून नेमलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच वेळेला तुमची ललाटरेच्या प्रभावी प्रकरता तर आज या ठिकाणी या स्वामी भवन या वास्तूचा भक्तार्पण लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना आज तो तुमच्या शुभास्ते होत आहे. बाबा अनेक वर्षापासून महाराजांचा तुमचा परिचय महाराजांच्या वरती तुमचा वरदहस्त आहे आशीर्वाद आहे. त्यांच्या वडीला आणखीन प्रखरता प्रभावता आणि प्रबोधनाची त्यांची जी काही चळवळ आहे ती चळवळ आणखीन उज्ज्वल व्हावी. प्रवास करून पुन्हा सकाळी इथे आपल्या सर्वांच्याही अगोदर पोहोचले. हा जो काही प्रवासाचा कालावधी आहे या प्रवासाच्या कालावधीत मी सहज विचारला की थोडीफार डुलकी किंवा झोप म्हणाले चालकाने जर झोप पडली तर काय. आणि त्यामुळे आम्हाला सतत जागा व्हावं लागतं. आणि त्यामुळे तस्यावर जागती संयमी म्हणतात त्या न्यायाने आमचा संयम अनेकदा सुटतो. परंतु तुम्ही देखील संयमाने या सगळ्या लोकांना समवेत घेऊन भक्तीचा हा जो जागर संपूर्ण महाराष्ट्रभर चालवलेला आहे तो ती परंपरा अशीच अक्षुण्ण अखंडित प्रवाही राहावी अशी स्वामींच्या चरणी आणि या सगळ्या भक्त समुदायांच्या समवेत विनम्राची प्रार्थना करतो. हा तुमचा आशीर्वाद बाबांचा आहे परंतु स्वामींचा देखील भरभरून असा आशीर्वाद तुमच्यावरती राहावा अशी प्रार्थना करून आज महाराजांचा सन्मान करण्यासाठी महाराजांचं स्वागत करण्यासाठी मी अनंत नाईक आणि जगन्नाथ वझे यांना विनंती करतो की त्यांनी येऊन प्रमोद महाराजांचा सन्मान करावा. हरिभक्त पारायण प्रमोद महाराज जगताप यांचा सन्मान इथे संपन्न होत आहे.
सर्व मान्यवरांचे आभार। आज स्वामी भवन या भक्तार्पण सोहळ्याला आपल्याला आशीर्वाद लाभला तो परमपूज्य अर्थातच आपण सगळेच जण परमपूज्य बालयोगी सदानंद महाराज यांचा आपल्या सगळ्यांचंच हे भाग्य आहे। अतिशय वेळेवर बाबा आले आणि आपल्या सगळ्यांना त्यांच्या दर्शनाचा लाभ इथे लाभला। विनंतीला मान देऊन ते आवर्जून आपल्या या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले, त्यांचा कृपाशीर्वाद या वास्तूला लाभलेला आहे। मी आपल्या सगळ्यांतर्फे बाबांचे मनापासून आभार मानते। बाबा आता इथून आपल्या या सभागृहातून बाहेर पडत आहेत। सर्व भक्तांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जागेवर बसून बाबांचा स्वामी सेवा अतिशय शिस्तबद्ध वाखाणणारा सोहळा म्हणून एक आदर्शमय सोहळा म्हणून आज आपल्याला भक्तार्पण सोहळा पार पाडायचा आहे। सर्वांनी जागेवर बसून घ्यायचं आहे। हा भक्तार्पण सोहळा आपला असाच पुढे चालू राहणार आहे। या ठिकाणी हरिभक्त पारायण प्रमुख महाराज जगताप यांनाही आपल्याला ऐकायचं कृपावचनही आपण इथे ऐकणार आहोत। तेव्हा सर्वांना विनंती आहे की आपण आपापल्या जागेवरती बसून राहायचं आहे आणि हा सोहळा आपण असाच अरे ह्याच्यात ठेवले पार्किंग। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत। श्री स्वामी समर्थ नाम हे शोभत। नमो भगवंत मोक्षदाता स्वानंदाची मूर्ती आनंदाची वृत्ती विराजे ही दीप्ती समर्थांची मिथ्या दुजाशीण तव नामा वीण ध्याता हे चरण सर्व सिद्धी समर्थ तू एक द्यावयासी सुख तारिले अनेक जड मूढ जगी तुझे पद तारक हे वंद्य त्याचा हा मोद आम्ही सेवू यज्ञ नको याग तप आणि योग नामाचा सवेग चारी मुक्ती जप तव नामी कलियुगी स्वामी आणि ध्यान कामी
येत असे यथार्थ तराया सर्व सोयराया भावे तव पाया ध्याता होय स्वानुभवे पाहता तुझला समर्था नुरे भव व्यथा काही एक भीती नसे काही शोधिता न ठाई पडशी तू आई भक्ती वीणे समर्थ तू स्वामी सुता निज धामी कृपावंता तुम्ही सदा ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आनंदाची मूर्ती परमानंद चित्ती पाहता विश्रांती स्वामी रूप पाहता गेली भव चिंता दूर केली व्यथा कृपा बळे जाणे आनंदाचे लेणे लेवविले उणे काही नसे कोठे अन्य सर्व खोटे जगी नाम मोठे समर्थांचे नाम हेच साचे आणि रूप ह्याचे चित्ती ठेवा तुम्ही दर्शन हे कामी स्वामी सुत स्वामी पायी लोळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नाम मुखी तोची एक सुखी धन्य ती लोकी जन्मोनिया स्वामी चरणी ध्यास असे ज्या प्राण्यास सुखाब्धीचा वास तया ठाई हाची स्वामी पाठ भक्ती भावे नीट करिताची पाठ सुख होय म्हणे स्वामी सूत भजावा समर्थ भावे हो यथार्थ सुखासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम हे स्वामींचे निरंतर वाचे गाता होत त्याचे सर्व कार्य स्वामी नाम गोड धरुनी आवड घेता होय मोड दुष्कृत्याची घ्या हो स्वामी नाम तेने मिळे धाम तया पायी स्वामी सुत म्हणे स्वामी नाम घेणे सफळ हे जीणे येणे होय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नाम मोठे अन्य सर्व खोटे स्मरलिया कोठे भय नाही करा त्याचा जप नका करू तप काही नसे खप साधनांचा पंचदशाक्षरी जपी भावधरी चित्ती स्वामी वरी
ठेवोनिया त्यासी तरणोपाय सहजची होय मागे पुढे भय काही नसे म्हणे स्वामी सूत करा हे यथार्थ असे मोक्ष सत्य तया पायी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवतार सगुण तारक निधान परब्रह्म पूर्ण स्वामी माझा भावे नाम नर जपता भव पार होईल निर्धार ऐसा असे कोठे ते आणिक नसे बाबा सुख असे तेची एक चरणा बुझी स्वामी सुत म्हणे स्वामी नामाविणे तरुनिया जाणे नव्हे कधी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वेदतेची चार पुराणे साचार अठरांचा विचार जया माझी स्वामी नाम तेच चुकवाया पेच जगा माझी साथ उद्भवले तेच तुम्ही घ्यावे तरुनिया जावे निरंतर पहावे स्वामी रूप तरावया भव असे स्वामी नाव गाता होई साव तीही लोकी स्वामी सुत म्हणे सोहोंचे हे गाणे 6-18 लेणे तेची लेती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नाम बोला स्वामी नाम बोला अनुदीन घोळा वाचे तेची असे नामी सुख नाम हे तारक पुण्याचा हा लेख कोण करी भजा स्वामी राणा भजा स्वामी राणा कैवल्याचा जाणा दाता तोची नाम असे नामी कलियुगी कामी स्वामी सुत स्वामी नाम जपे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाम ऐसे थोर असे हो साचार जपा निरंतर तेच तुम्ही नाम जपलिया नसे ठाव भया चित्त स्वामी पाया वरी ठेवा खटाटोप खोटी टाकोनिया पाठी भजा जग जेठी स्वामी राव स्वामी नाम थोर जपा वारंवार सांगत से सार स्वामी सूत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरणी भाव ठेविता वैभव मिळे मुक्ती सर्व
अनायासे हेची आता करा चरणी भाव धरा चुकवावया फेरा 84चा नाही तरी व्यर्थ दवडाल स्वार्थ न साधेची अर्थ स्वामी वीण स्वामी स्वामी नाम गाता साधे काम चरणी निज धाम स्वामी सूता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नामी सुख नाम हे तारक नामा वीण देख सर्व खोटे आता नामा वीण पहाता मिथ्या सर्व वार्ता सोडी तुबा सत्य नाम नसे जेथ नसे जा कुळांत जाचे मुखी नाही भजन हे पाही करुणी भंडाई फुका गेला जन्म वाया हा अधम विसरूनी नाम समर्थांचे नाम समर्थाचे घेवोनी हे साचे स्वामी सुतवाचे तरा म्हणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामा वीण नका वेळ दवडू फुका घेऊ नका धक्का स्वामी वीण नाम हे अमूल्य स्वामींचे मंजूळ नसे त्यासी तुल्य अन्य काही कलियुगी एक नाम हे तारक अंती होण्या सुख स्वामी स्मरा म्हणे स्वामी सूत दवडू नका व्यर्थ त्वरे साधा स्वार्थ नर देही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी नामी गोडी घ्यावी ही आवडी करा काही थोडी नाम जपे कदा नसे ती आपदा दुरिताची बाधा नसे अंती कोण एका स्वामी वीण म्हणून चिंतन करा त्याचे ऐसे भजन भरवसे तरावया खासे तेची असे एक नाम हे सुरेख गाता सर्व लोक उद्धरती सात श्रुती सांगेत स्वामी सुततेच तुम्हा सांगे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचा ज्या ध्यास मुखी नाम घोष तयासी सायास दुजे नको तया भवतरावया साधन हे वाया
स्वामी वीण काही खटपट नाही, ऐसी करा सोयी तुम्ही आता बरा, स्वामी ध्यास धरा, स्वामी सुत खरा मार्ग सांगे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नाही स्वामी भक्ती कैची तया मुक्ती, जाईल तो अंती दीनवाणा, ज्याचा नामी सत्य नाही हा भावार्थ, कुळते यथार्थ बुडविले, यमाची त्या खरी जाचणी ही बरी, होता कैवारी कोण असे, ज्याचे सत्ता बळे सर्व होय भले, वंदाती पावले मनोभावे। स्वामी सुत म्हणे भक्ती ही धरणे, तेणेची वर्णे मुक्ती तुम्ही। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।